नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आता चालू आहे आपला उन्हाळ्याचा सीझन आणि सगळीकडे कैरी, आणि कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. हे परफेक्ट आणि हे होणारच इक्वेशन आहे. तर मी आज तुम्हाला इथे एक कैरी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आणि आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीचं मी घरी कशी कैरीची चटणी करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मी 4-5 प्रकारच्या कैरीची चटणी बनवते, त्यातली पहिली मी आता तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकीच्या हळूहळू हळूहळू मी तुमच्यासोबत. कैरी आहे ना आपली ती खिसून घेऊया. हे खिसणी आहे आणि खिसणीनं कैरी आपण खिसून घेऊया व्यवस्थित. हे बघा, तुम्ही सेम असंच खिसून घ्यायचं आहे सगळी कैरी. तुम्ही चिप्सची खिसणी आहे ना ती पण तुम्ही वापरू शकता. तिकडून हे जे नागमोडीसारखं दिसतंय ना तिकडून खिसायचं. हे बघा, खिस पण एकदम कसं एकदम सुरेख अट्रॅक्टिव्ह वाटतोय का नाही. घरी पाहुणे वगैरे आले तर हा आपला पहिला खिसणीचा छोटा खिस बघा, एकदम असं पाणी पाणी चिक 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 टाईप होते. हे बघा एकदम सुटसुटीत. तर तुम्ही हेनंच करा, मी हेच तुम्हाला प्रेफर करेल. मी तुम्हाला फक्त पहिली छोटी खिसणी का वापरली कारण तुम्हाला फरक दाखवायचा होता. हे बघा, तुम्ही साधं सोपं सुटसुटीत दिसायलाही छान ह्या खिसणीनं करायचं चिप्सवाल्या. तुम्ही बघा आपला खीस रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात कलरसाठी हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर. कैरी जर तुमची आंबट असेल तर साखरचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या. कैरी जर तुमची आंबट नसेल तर साखरचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. थोडंसं कूट टाकूयात. कूट जास्त टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकायचं, अगदी थोडंसं. एका कैरीला 1 चमचा वगैरे बस, एवढंच. कैरी मोठी असेल तर 1 चमचा टाका, कैरी छोटी असेल तर थोडंसं कमी टाका. बघा, मी ह्याच्यामध्ये कूट टाकलं आहे, तुम्हाला थोडंसं दिसतंय तर का नाही, तसं थोडंसंच टाकायचं, जास्त. आता हे आपण सगळं एकत्र छान मिक्स करूयात. आणि लक्षात ठेवा की चटणी आत्ता आपण जी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ती फोडणीत टाकायची, कारण चटणी आपण जेव्हा फोडणीत टाकतो तेव्हा त्याचा कलर खूप जास्त येतो, जेवढं की आपण म्हणजे फोडणीत टाकत नाही, अशी साधी टाकतो तेव्हा जास्त कलर येत नाही. त्यामुळं चटणी फोडणीत टाकूयात. हे छान असं आता मिक्स करून झालं आपलं. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर त्याची फोडणीसाठी घेतलेला आहे थोडासा लसूण कापून. लसूण जरा भरपूर घ्या, टेस्ट चांगली येते. कोथिंबीर, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता आणि जिरे मोहरी. आता आपण फोडणी करून घेऊयात. एका कैरीला 1 बुदली तेल असं मेजरमेंट घ्यायचं. तेल जरा भरपूर घ्या, त्याशिवाय चटणी खमंग होत नाही. जिरे, तुम्ही बघू शकता झाली आपली रेडी ही कैरीची चटणी. आणि माझ्या घरी तिखट जास्त आवडतं म्हणून मी तिखट जास्त टाकलं आहे. तुमच्या घरी कमी आवडत असेल तर कमी टाका. आणि डेकोरेशनसाठी वरून कोथिंबीर. झालेली आहे कैरीची चटणी. आणि माझ्या अशाच सगळ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी चटणी आवडली का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा.